प्रेक्षक हो नमस्कार, मी निर्जला. न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या दरातच विविध शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ मिळत आहे. अशा उपक्रमांमुळे शासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होत असून लोकाभिमुख प्रशासनाची संकल्पना प्रत्यक्षात साकार होत असल्याचे राज्याचे राज्यमंत्री गृह, ग्रामीण गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी सांगितले. ते रविवारी भंडारा येथील एका सेलिब्रेशन हॉलमध्ये महसूल विभागाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात बोलत होते. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार परिणय फुके, नगराध्यक्ष मधुरा मदनकर, जिल्हाधिकारी सावंत कुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी उपस्थित होते. सदर शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 20हून अधिक शासकीय विभागांनी सहभाग नोंदवून उपस्थितांना विविध योजनांची माहिती व सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. पुढे बोलताना पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर म्हणाले, शासनाचा उद्देश सर्वसामान्य नागरिकांना एकाच छताखाली विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा असून प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवावा यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचं सांगितले व महायुती सरकार लोकाभिमुख पद्धतीने कार्य करत असून शासनाचे निर्णय तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगत त्यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. तसेच भंडारा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. तर आमदार परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने आयोजित शिबिरातून जिल्ह्यातील नागरिकांना 4000हून अधिक सेवांचा लाभाचे वितरण करण्यात येत असल्याचे सांगितले. पुढील वर्षी 22 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत आणखी भव्य स्वरूपात समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी घरगुती कामगारांना गृह उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. दरम्यान आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी अधिकाऱ्यांना नागरिकांशी सुसंवाद ठेवून लोकप्रतिनिधींसह समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले व नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी संवेदनशीलतेने कार्य करण्याचा सल्लाही दिलाय. या बातमीसह इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.